पिढीचे बदलते संस्कार या विषयावर आधारित आहे थोडं तुझं थोडं माझं हा सिनेमा. आणि या सिनेमाविषयी आपण आता बोलणार आहोत. आपल्या सोबत आहे अजिंक्य देव आणि निखिल. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचेही. आणि अजिंक्यजी, मला वाटतं बऱ्याच दिवसांनी या सिनेमामध्ये दिसणार आहात तुम्ही. मुलांना सांभाळता येत नाही तर पैदा कशाला करतात हे लोक? नाही मालती, आज या घरात फक्त मीच बोलणार. तुझ्या एका चुकीमुळे माझी सगळीकडे बदनामी झाली. समीर, डॅडनी तुला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं सिगरेट आणि दारू पिताना. तुम्ही पण कधीतरी माझ्या वयाचे होता ना. आज जे मी करतोय तेच तुम्ही पण केलंय. तू शिकवणारस तुझ्या दुप्पट वयाच्या आई वडिलांना शहाणपण. मुलाला सांभाळावं तर बाप म्हणणार तो डोक्यावर चढलाय. बापाला सांभाळायला गेलं की मुलगा म्हणणार मला समजूनच घेत. तू असे दिवस पाहिलेच नाहीस रे. आणि बघणार तरी कसे? आम्ही बघूच दिले नाहीत ना तुला. दॅट वॉज युअर चॉईस, नॉट अ फेवर. तू थोडा वेळ तुझ्या बाबाच्या जागी उभा राहून विचार कर याचा. रोजची रे मच्छी मच्छी साली फुल टू पोपट लाईफ झाली. ज्यावेळी आपले पेरेंट्स आपल्या बरोबर नसतात ना समीर, तेव्हा खूप होमसिक व्हायला होतं रे. मी दिलेला सल्ला त्यांनी मानला म्हणून आज तुझा पप्पा जिथे आहे तिथे आहे. थोडं तुझं थोडं माझं म्हणजे एक जनरेशन गॅप आहे कुठेतरी. एक वडील आणि मुलाचं नातं दाखवलंय. आणि मला वाटतं तुमचाही एक मुलगा आहे, त्यामुळे हा रोल करताना भरपूर अंडरस्टँडिंगनी हा रोल केला असावा. त्याचा फायदाही झाला असावा. काय सांगाल? मला जेव्हा अनिल काकडे जे निर्माता दिग्दर्शक आहेत या चित्रपटाचे, त्यांनी जेव्हा मला गोष्ट ऐकवली, त्याची लाईन ऐकवली, तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की अरे हा माझ्या घरचीच स्टोरी सांगतोय. त्यातले इतके सगळे जे प्रसंग होते ते घडून गेलेले आहेत ऑलरेडी माझ्या घरात. माझाही मुलगा आता 20 वर्षाचा आहे. आणि मी खूप फॅसिनेट झालो की अरे, मग मला अनिल म्हणाला की माझ्या घरात हेच घडतंय. सो दॅट प्रूव्ड की हे सगळ्यांच्याच घरात घडतंय. ज्या घरामध्ये बाप एक 40शीचा असेल आणि मुलगा 20शीच्या आसपासचा, तिथे हेच प्रॉब्लेम्स आहेत की एक दुसऱ्यांना समजून घेतलं जात नाही. बाप जो वेगळ्या पिढीतला आहे आणि ज्याच्यावर वेगळे संस्कार झालेले आहेत, ते संस्कार या मुलावर लादण्याचा प्रयत्न करतोय. परंतु हा मुलगा जो आत्ताच्या यूथ बरोबर वावरतोय आणि ज्यांनी जग जास्त पाहिलेलं आहे खरं अर्थाने, आम्ही जिथे पाहिलं होतं आता एक्सपोजर इतकं वाढलंय की त्यांना ते जास्त मिळतं, तेव्हा त्याची काही गोष्टी प्रगट करण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीने आम्ही बाबा घरी आल्यानंतर, म्हणजे आजही माझ्या घरी बाबा आले की मी जर असा हातपाय वर ठेवून बसलो असतो तर लगेच सरळ बसतो. आणि हे उपजत होतं. म्हणजे ह्याच्यासाठी मला काही प्रयास करायला लागत नाही. हे झालेले संस्कार आहेत. पण हे संस्कार आता एवढे अंगवळणी पडलेत ते बहुतेक लहानपणीतल्या थोड्याशा भीतीमुळे असतील. कारण जिथे तेव्हा अहोजावं होतं, जिथे अहोजावं झालं तिथे तुमच्यामधली गॅप वाढली. ते मोठे आहेत हे आपोआपच तुमच्या मनात ठासलं जातं. आणि त्याच पद्धतीने आम्ही मोठे झालो की बाबा म्हणजे अहो, आणि बाबा आई ही नेहमीच तू आणि ती जवळची व्हायची. आता कसं झालंय, अरे तुरे झाले. आणि बाप आणि मुलगा हे जास्त जवळ आलेत एक दुसऱ्याच्या. परंतु दुर्दैवाने असं होतं की बाप जर अजूनही त्या पगडा घेऊन डोक्यात जगत असेल तर तो मुलाला नाही समजू शकत. आणि मग कारण नसतानाचे वादविवाद वाढतात. आणि मग त्याच्यातून होणारे जे काही ड्रास्टिक स्टेप्स घेऊन जे निष्पन्न होतं ते आपल्या सगळ्यांसमोर होतंच आणि प्रत्येकाच्या घरात होतं. तेच या चित्रपटाद्वारे आम्ही कसं पॅचअप करता येईल किंवा कसं कमी करता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला की थोडं तुझं थोडं माझं. जर तुझं माझं जे चाललेलं असतं त्याच्याच्या आधी थोडं ऍड केलं तर आपोआपच त्याला एक फ्लेवर येतो. आणि तेच आहे, कारण डेस्टिनेशन शेवटी प्रत्येकाचं एकच असतं, सगळ्यांना प्रेम करायचं असतं, सगळ्यांना आनंदाने जगायचं असतं. रस्ते वेगवेगळे असतात. त्या रस्त्यातलं अंतर जर कमी केलं तर कदाचित आपण लवकर पोहोचू आणि छान एक आपल्यामध्ये रिलेशनशिप डेव्हलप होईल. हे या चित्रपटाद्वारे दाखवलं. आय मीन त्यांनी केले असतील कष्ट त्यांच्या वयात, पण आपल्याला सुद्धा MBA टेस्ट, एंट्रन्स एक्झाम, करिअर डिसिजन्स ह्या सगळ्याचं कमी प्रेशर आहे का? वाद तुमच्या दोघांच्यात नाहीये, वाद 2 पिढ्यांमध्ये आहे. हम लाइफ को सीरियसली लेते हैं सर. नक्कीच. आणि निखिल, तुझ्यासाठी पहिलाच मराठी सिनेमा आहे, तुझा डेब्यू करतोयस तू. तुझा पहिलाच मराठी सिनेमा आहे, डेब्यू करतोयस तू. आणि तुझ्या समोर अजिंक्य देवसारखी एक मस्त पर्सनॅलिटी आहे. तर काय सांगशील? म्हणजे कुठेतरी ते दडपण असेलच किंवा काय सांगशील?
एक्चुअली मेरे पिताजी जो है इज़ अ वेरी क्लोज फ्रेंड ऑफ अजिंक्य सर एंड like he's met me before also, before we've shot this movie together. मुझे पहले डर था, not only because of Ajinkya Dev sir but Vikram Gokhale sir and Sulpa Deshpande and Varsha ji is also there. So बड़े बड़े actors हैं ये picture में and as a first timer on screen like वो थोड़ा सा nervousness था, लेकिन on the first day itself sitting with the whole crew and we sat down and Ajinkya sir as usual a very friendly conversation, so 2 मिनट के अंदर वो nervousness चला गया and it was very easy for me to continue and act alongside these actors. नक्कीच. आणि अजिंक्यजी देव फॅमिलीची 3rd जनरेशन या फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहे. जरी एक छोटीशी झलक असली तरी मला वाटतं ॲक्च्युली ते योगायोगाने झालं, म्हणजे त्याचा असा प्लॅन काहीच नव्हतं. अनायसे माझा मुलगा कॅनडाला शिकतो आणि तो पुढच्या वर्षी त्याचं संपवेल आणि तो मुंबईला आलेला होता सुट्टीवर आणि तो इथे बसलेला होता. माझ्या लहानपणीचं म्हणजे माझ्या यूथचं शूटिंग करायचं होतं. अनिल घरचाच आहे, म्हणजे आम्ही अगदी खूप जवळचे आहोत एक दुसऱ्याला, वी आर व्हेरी क्लोज फ्रेंड्स. तर तो म्हणाला अरे आर्या असेल तर आर्यालाच करायला सांगूया आपण. आय वॉज क्वाईट हॅपी. पण आता तिथेच गोम झाली की मी म्हटलं मी लाख विचार करेन की त्यांनी करावं, परंतु ते त्यांनी करायला हवं आणि त्याचं मत जरुरीच आहे. पण अनायसे माझ्या मिसेसनी आरतीनी आणि सगळ्यांनी त्याला सांगितलं. तो ॲक्च्युली राजी झाला. तो अमेरिकेवरनं आला इथे आणि 2 दिवसातच तो जे शूटिंग सगळं आम्ही कोकणात केलं तिथे गेला आणि त्यांनी सगळं शूटिंग केलं आणि आला. आणि जेव्हा मी पाहिलं तेव्हा आय वॉज क्वाईट सरप्राईज. मी स्वतः तिथे गेलोच नाही कारण त्यांनी सांगितलं नाही यायचं तू, आणि अनिलनी इतकं छान सांभाळून घेतलं. आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा असं वाटलंच नाही की अरे हा मुलगा एवढं करेल आणि करू शकेल असं वाटलंच नव्हतं. जो कॅनडामध्ये गेली 4 वर्ष शिकतोय तो फ्लुएंटली मराठीत कविता वगैरे म्हणाला. सो आय थिंक इट इज देअर. उपजत कुठेतरी गोष्टी असतात आणि शेवटी आपण म्हणतो तसं जेनेटिक्सचा खूप मोठा भाग आहे. ते येतच तुमच्याकडे शेवटी आणि कुठनं तरी आजी आजोबा बाप आणि भाऊ म्हणजे काका सगळेच आहेत. मुलांना सांभाळता येत नाही तर पैदा कशाला करतात हे लोक? नाही मानली, आज या घरात फक्त मीच बोलणार. तुझ्या एका चुकीमुळे माझी सगळीकडे बदनामी झाली. समीर डॅडनी तुला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं सिगरेट आणि दारू पिताना. तुम्ही पण कधीतरी माझ्या वयाचे होता ना. आज जे मी करतोय तेच तुम्ही पण केलंय. तू शिकवणार आहेस तुझ्या दुप्पट वयाच्या आई वडिलांना शहाणपण? मुलाला सांभाळावं तर बाप म्हणणार तो डोक्यावर चढलाय. बापाला सांभाळायला गेलं की मुलगा म्हणणार मला समजूनच घेत. तू असे दिवस पाहिलेच नाहीस रे, आणि बघणार तरी कसे? आम्ही बघूच दिले नाहीत ना तुला. दॅट वॉज युअर चॉईस, नॉट अ फेवर. तू थोडा वेळ तुझ्या बाबाच्या जागी उभा राहून विचार कर याचा. रोजची रे मच्छी मच्छी साली फुल टू पोपट लाईफ झाले. ज्यावेळी आपले पेरेंट्स आपल्या बरोबर नसतात ना समीर, तेव्हा खूप होमसिक व्हायला होतं रे. मी दिलेला सल्ला त्यांनी मानला म्हणून आज तुझा पप्पा जिथे आहे तिथे आहे. आणि निखिल काकडे खरं तर मराठी आहेच, पण कुठेतरी मराठी तुला थोडंसं जमत नाही, पण सिनेमा मराठी आहे. येस, सिनेमा मराठी आहे, त्यामुळे ते कसं काय मॅनेज केलंस मग तू? एक्चुअली नताशा जो पिक्चर में शी इज डन अ कैमियो रोल, तो यंगर जनरेशन आणि तरुण पिढीच्या जो डायलॉग्स तो शी रोट इट. तो सिटिंग विथ फॉर आवर्स एंड आवर्स एंड आवर्स, 3-4 घंटे हर दिन बैठ के अंडरस्टैंडिंग वो लाइन्स एंड गेटिंग दैट फ्लुएंसी. दैट वो शब्द तो अटकते ही था, आणी वो बहुत अटकता था. तो वो आणी लाने के लिए 2-3 दिन उसी में गया आणी लाने. So I just kept on reading it again and again. That fluency came slowly and then because what used to happen was अगर मैंने एक्टिंग किया तो डायलॉग्स भूल जाता था. अगर डायलॉग्स याद था फिर चेहरे पे दिख रहा था कि वो एक्टिंग ही नहीं कर रहे. तो so it took some time, but फिर अंत में आप ही देखेंगे. आपण बोलतोय थोडं तुझं थोडं माझं या सिनेमाविषयी, आणि आता आपल्या सोबत आहे या सिनेमाचे म्युझिक डायरेक्टर टबी आणि पारिक. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही. आणि टबी पारिक, मला वाटतं तुमचा लास्ट प्रोजेक्ट वॉज रामलीला, आणि त्याच्या आधी डी-डे या थ्रिलर आणि क्राईम बेस्ड फिल्मसाठीही तुम्ही म्युझिक दिलं आहे. तर मला वाटतं त्या सगळ्या प्रोजेक्ट्सचा एक वेगळा शेड आहे, आणि कुठेतरी थोडं तुझं थोडं माझं हे मराठी एकतर सिनेमा आहे आणि एक फॅमिली ओरिएंटेड सिनेमा आहे. तर
तर काय वाटतं, कसा अनुभव होता पहिल्यांदा मराठीत काम करण्याचा? टेन्शन छोड ना यार. टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल. पहिलं तर नमस्कार, माझं नाव टबी आहे आणि हा माझा लहान भाऊ परेख. मैं मराठी में इतना अच्छा नहीं हूँ, इसलिए मैं हिंदी में आपको बोलूँगा. रामलीला के अंदर हम लोग ने संजय जी के साथ हम लोग ने पहली भी पिक्चर की है गुजारिश, जिसके अंदर हम लोग ने गाने भी किए हैं. गाने इन द सेंस एज अरेंजमेंट वगैरह किया है, उसका प्रोग्रामिंग की है गाने की. और तो उस दौरान हमारी काफ़ी अच्छी एक रैपो हो गया था संजय जी के साथ. और फिर उन्होंने जब रामलीला जब उन्होंने लॉन्च की, तब उन्होंने कहा कि अगेन वो म्यूजिक डायरेक्टर हैं और उनको वो चाहते थे कि हम सब गाने उनके अरेंज करें. तो दैट्स हाउ हम लोग रामलीला के अंदर इन्वॉल्व हुए. और डी डे एक्चुअली बहुत थ्रिलर फिल्म है, ऋषि कपूर एक्ट कर रहे हैं उसमें एंड निखिल आडवाणी इज द डायरेक्टर. तो और कट टू थोड़ा मार यू नो, इसलिए मराठी फिल्म कंप्लीटली हमारा जो जॉनर है हिंदी फिल्म का उससे कंप्लीट. तो एक्चुअली क्या था कि अनिल काकड़े जी हमारे काफ़ी अच्छे फैमिली फ्रेंड हैं और उन्होंने हमें अप्रोच किया. और वैसे तो काफ़ी पहले मिले हैं डिनर्स पे, मगर कभी ऐसा जिक्र नहीं हुआ. बट एक दिन उन्होंने कहा कि यार मैं मराठी पिक्चर लॉन्च कर रहा हूँ और मैं चाहता हूँ कि आप लोग उसका म्यूजिक करो. तो पहले तो हम लोग दोनों थोड़ा नर्वस हो गए कि हम लोग बोले यार अनिल हम लोग का मतलब लैंग्वेज ही नहीं है. तो बोले कि नहीं, आई वॉन्ट टू डू इट विद यू गाइस और मुझे कॉन्फिडेंस है कि आप लोग करोगे. तो उनके अंदर इतना कॉन्फिडेंस है कि वो मतलब हमें भी इतना वो कर दिया कि हम लोग ने भी बोला कि नहीं, इट्स अ चॅलेंज और हम लोग जरूर करेंगे. मुलांना सांभाळता येत नाही तर पैदा कशाला करतात हे लोक? नाही मालती, आज या घरात फक्त मीच बोलणार. तुझ्या एका चुकीमुळे माझी सगळीकडे बदनामी झाली. समीर डॅडनी तुला स्वतःच्या डोळ्याने पाहिलं सिगरेट आणि दारू पिताना. तुम्ही पण कधीतरी माझ्या वयाचे होता ना. आज जे मी करतोय तेच तुम्ही पण केलंय. तू शिकवणार तुझ्या दुप्पट वयाच्या आई वडिलांना शहाणपण. मुलाला सांभाळावं तर बाप म्हणणार तो डोक्यावर चढलाय. बापाला सांभाळायला गेलं की मुलगा म्हणणार मला समजूनच घेत नाही. तू असे दिवस पाहिलेच नाहीस रे, आणि बघणार तरी कसे? आम्ही बघूच दिले नाहीत ना तुला. दॅट वॉज युअर चॉईस, नॉट अ फेवर. तू थोडा वेळ तुझ्या बाबाच्या जागी उभा राहून विचार कर याचा. हम लाइफ को सीरियसली लेते हैं सर. फर्क सिर्फ इतना है कि हम उसका दिखावा करना जरूरी नहीं समझते. या फिल्ममधली जी गाणी आता तुम्ही म्हटलं की खूप एक्सपेरिमेंट्स केली आणि वेगळ्या प्रकारची गाणी देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, कारण पहिल्यांदाच मराठीत काम करताय. तर त्यातली काही झलक आमच्यासाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ देत. झलक पहले एक्चुअली फिल्म में एक ही गाना है, टेंशनच्या बैलाला ढोल गाने का नाम है. और झलक उसका यही दे सकता हूँ कि उसका जो माउथ परकशन से जो शुरू होता है तो वो एक यूनिक है. और मेरे हिसाब से वो शायद पिकअप भी हो जाए कॉलेज के लड़कों में और यंग बच्चों में. जैसे कि मेरे घर पे जब भी वो गाना बजता है, मेरा 8 साल का लड़का वो माउथ परकशन गाना शुरू कर देता है. तो आई फील कि इट्स अ वेरी कैची थिंग एंड आई थिंक परीक्षित डज इट बेटर. सो आई थिंक यू मस्ट हैव हर्ड द सॉन्ग. इट वाज लाइक रोजची रे मच मच साली, इंकट चिंकट लाईफ झाली. हे रोजची रे मच मच साली, इंकट चिंकट लाईफ झाली. रोजची रे मच मच साली, फुल टू पोपट लाईफ झाली. आपण बोलतोय थोडं तुझं थोडं माझं या सिनेमाविषयी, आणि आता या सिनेमाचे डायरेक्टर अनिल काकडेजी आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे. जवळपास 15 वर्षांच्या गॅप नंतर हा सिनेमा करताय, म्हणजे मराठीतला काय एवढा मोठा गॅप? मोठा गॅप पडला कारण माझ्या फॅमिलीमध्ये थोडेसे ट्रॅजेडीज झाले होते. म्हणजे दोन्ही भाऊ एका पाठोपाठ एक एक्सपायर झाले. अननॅचरल डेथ होती आणि टोटली घरामध्ये बाकी सगळे लेडीज असल्यापायी पूर्ण सेटअप बिझनेसचा होता. आमचे 2 थिएटर्स आहेत, शेती आहे, लँड्स होते.
ते सगळं सेटअप करता करता आणि सगळं बिझनेस आणि फॅमिली सेट करण्यामध्ये मला 8-10 वर्ष गेली. माझं 2-4 वर्षापासून स्टोरीवर काम चालूच होतं, पण आता थोडंसं जसं रिलॅक्स झालो हे झालं, दॅट्स वाय आय स्टार्टेड थोडं तुझं थोडं माझं. नाही मालती, आज या घरात फक्त मीच बोलणार आहे. तुझ्या एका चुकीमुळे माझी सगळीकडे बदनामी झाली. समीर, डॅडनी तुला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं सिगरेट आणि दारू पिताना. तुम्ही पण कधीतरी माझ्या वयाचे होता ना. आज जे मी करतोय तेच तुम्ही पण केलंय. आय मीन त्यांनी केले असतील कष्ट त्यांच्या वयात, पण आपल्याला सुद्धा MBA टेस्ट, एंट्रन्स एक्झाम, करिअर डिसिजन्स ह्या सगळ्याचं कमी प्रेशर आहे का? लगेच या फिल्ममध्ये तुम्ही निखिलला लॉन्च केलेला आहे आणि निखिलला आम्ही पाहिलं प्रोमोजमध्ये, खूप छान दिसतोय तो. पण त्याचबरोबर निखिलला कुठेतरी मराठी एक थोडंसं डिफिकल्ट जाणवतंय त्याला मराठी बोलणं. तर हे कसं काय मॅनेज केलं सगळं? त्याचं मराठी डिफिकल्ट आहे. एक कारण आहे की माझी मिसेस आहे ती ब्रिटिशर आहे, आय मीन ह्यानी, तर त्याच्या पायी घरामध्ये सतत इंग्लिश बोलण्याचं हे होतं, म्हणून त्याचं थोडं मराठी आहे, पण तो शिकतोय आता. आणि या पिक्चरमध्ये तुम्ही पाहाल त्याला की म्हणजे इतकं फ्लुएंटली आणि इतकं चांगलं त्यांनी ते मराठीचं हे केलं. तो खूप अभ्यास करायचा याच्यावर, सारखी एक ओळ 10 वेळा म्हणायचा, मला विचारायचं की हे प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे की नाही. केलेत एफर्ट, ते आता तुम्हाला पडद्यावरच दिसतील, तर लेट्स सी. तू शिकवणार आहेस तुझ्या दुप्पट वयाच्या आई वडिलांना शहाणपण? मुलाला सांभाळावं तर बाप म्हणणार तो डोक्यावर चढलाय. बापाला सांभाळायला गेलं की मुलगा म्हणणार मला समजूनच घेत. तू असे दिवस पाहिलेच नाहीस रे, आणि बघणार तरी कसे? आम्ही बघूच दिले नाहीत ना तुला. दॅट वॉज युअर चॉईस, नॉट अ फेवर. तू थोडा वेळ तुझ्या बाबाच्या जागी उभा राहून विचार कर याचा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.